त्यांचं काम माझ्यासारख्या ह्या देऊळगाव राज्यातल्या सैनिकांना या धम्म उपासकांना करणं खूप गरजेचं होतं. परंतु आज आम्हाला हे एवढं मोठं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे आदरणीय खरात साहेब. तर मी खरात साहेबांच्याकडे ही आता बाईक सुटवत आहे. आपला धम्मविधी तेच पार पाडतील असे मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करून हा बाईक मी त्यांच्याकडे देत आहे. आदरणीय शिवराम मांडे साहेब यांनी सुद्धा स्टेजवर यावं. देऊळगाव राजा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष भगवान चाटे साहेब यांनी सुद्धा स्टेजवर स्थानपन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. मंचावर स्थानापन्न झालेल्या सर्व मान्यवरांचं मी उत्सव समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आजच्या या 17 मार्च रेजिमेंटच्या 46व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित झालेले प्रमुख अतिथी तसेच सर्व सैनिक परिवार या सर्वांना सुद्धा मी 17 मार्चच्या 46व्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या या 17 मार्च रेजिमेंटच्या स्थापना दिनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ सैनिक सुभेदार प्रभू वाघमारे साहेब हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय प्रभू वाघमारे साहेब, 7 मार्च. मंचावर स्थानापन्न झालेले देऊळगाव राजा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय भीमराव उबाळे साहेब, 7 महाराजमेंट यांचे सुद्धा मी स्वागत करतो. तसेच देऊळगाव राजा माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार भगवान चाटे साहेब यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतो. देऊळगाव राजा स्मारक समितीचे अध्यक्ष आयुष श्रीधर मांडे साहेब यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आयुष मधुकर गोखले साहेब, 8 महारेजिमेंट आलेले आहेत का, यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आदरणीय सुरेश पाकरे साहेब, 8 महार यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने
स्वागत करतो. आयुष रंजन वाघ साहेब आलेले आहेत. आणि भिमराव चाटे साहेब पत्रकार यांचं सुद्धा मी शब्दसंग्रहाने स्वागत करतो. आपल्या कार्यक्रमाकरिता देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक संतोष मनोहर मल्ले साहेब हे थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमासाठी पोहोचणार आहे. त्यांचे सुद्धा मी उत्सव समितीच्या वतीने स्वागत करतो. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्याने आपले आराध्य स्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच वंदन करण्याकरता सर्वांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती करतो. एक मिनिट 2 मिनिट थांबा. अखिल मानवाच्या दुःखमुक्तीचे मार्गदाते महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध ज्यांनी या भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला असे थोर सम्राट अशोक मौर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आजच्या या महार बटालियनच्या 17 महार बटालियनच्या 46व्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व आजी माजी सैनिक, बौद्ध उपासक, त्याचप्रमाणे उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम. आज या ठिकाणी हा महार बटालियनचा 46वा वर्धापन दिन देऊळगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर आता या ठिकाणी जे काही मान्यवर मंडळी मंचकावर उपस्थित आहेत त्यांना मी अशी सूचना करतो की त्यांनी या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्पदीप धूपाने पूजा करावी. जय. हॅलो, सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी कृपया समोर जावं. सर अशी हे जागा सोडून हे करा ना. अशी इकडून वाकाई कृपया लक्ष असू द्या. देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे कायदा साहेब, पोलीस निरीक्षक संतोष मनोहर मल्ले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना अशी विनंती करतो त्यांनी कृपया मंचावरती स्थानापन्न व्हावं. आदरणीय PSI साहेब यांना विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायला कलेक्टर PSI साहेब, ठाणेदार साहेब आहेत, पोलीस निरीक्षक आदरणीय संतोष मनोहर मल्ले साहेब,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सर सर हे एका एकाला द्यायला द्यायचे ते वाहतील आणि दर्शन घेऊन पुढे येतील. साहेबांचा सर्व मान्यवरांना कृपया आपापल्या स्थानावर व्हावं. या ठिकाणी आता आपण सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करणार आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहे आणि आपल्या डोक्यावरील त्रिशरण पंचशील चालू असतात असेपर्यंत डोक्यावरील टोप्या वगैरे आपल्या जे हॅट असतील त्या काढून ठेवायचे. सर्वांनी हात जोडते. सर्वांचे हात आपल्या हृदयाजवळ असायला पाहिजे. पायावर हात ठेवायचे नाही. भगवान बाबासाहेबांना अभिवादन करत आहोत तर आपले हात आपल्या हृदयाजवळ असायला पाहिजे. अहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादे स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं
सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारं वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। यानंतर बुद्धपूजा ज्यांना येत असेल त्यांनी म्हणायची माझ्यासोबत वन्नगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोवे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन प्रियेण मे तेन लभामि मोक्षं उपं विलायति यथा इदं मे कायं तथा याति विनाशभावं घनसारपदीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपसम्बुद्धं पूजयामि तमोदं सुगन्धिकाय वदनं सर्वगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधर्मच सङ्घर्षगतसम्भवा धातुर्गत्रे लङ्काय जम्बूदीपेति दशपूर्वजे नागलोके स्वरूपे सर्वे बुद्धस्य बिम्बे सकलदर्शिषे सलोमादि धातु वन्दे सर्वे विबुद्धं कसबलतं जनं पूजिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बठाणे सुपठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं कृते नमस्वामि बोधिराजा नमस्ते बोधिराजा नमस्ते बोधिराजा नमस्ते भीमस् सकल विद्यं दुर्यानं देवरूपं सुजीवः विमलचक्षुगविरघौस गौरवन्नं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुनतधम्मं सुपेम विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमस्मरण दिव्य प्रभरत्नतु साधु वरदानतु माध्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति छात्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरिता न करी कांपला हरी उरी रौद्र रूपा मुक्तिपाथ कोणता जीर्ण स्मृती जाणीता उजाळीला आगंतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ सज्ञा शरण बुद्धास्मी शरण धम्मास्मी शरण संघास्मी भीमराजा। यानंतर सर्वांना गाता होईल म्हणजे हा पूजा विधी आपला संपेल नंतर पुढे कार्यक्रम सर्वांना महापूर्वक ग्रहण करायचे सर्वांना गाता नदीने शरणं गायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन भवतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन भवतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन भवतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा। त्यानंतर पुढील कार्यक्रम आयोजक पार पडतात। धन्यवाद साहेब। यानंतर स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। सर्वप्रथम
आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सैनिक सुभेदार प्रभू वाघमारे साहेब सेवानिवृत्त 7 महारेजिमेंट यांचे स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो 17 महारेजिमेंटचे सुभेदार गजानन गवई साहेब सेवानिवृत्त शाल पुष्पगुच्छ तसेच मुंबईतून स्वागत करायचं आहे. चला लोक वेळ उभा करू. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सैनिक सुभेदार प्रभू वाघमारे साहेब यांचा सत्कार होतो आहे. आदरणीय सुभेदार गजानन गवई साहेब हे त्यांचा मोमेंट देऊन टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करावं. धन्यवाद साहेब. यानंतर देवगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय पोलीस निरीक्षक संतोष मनोहर मजले साहेब यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो. रचिन देव उत्सव समितीचे सचिव आदरणीय दिनकर चंद्रशेखर मेजर. धन्यवाद साहेब. यानंतर देवगाव राजा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय भीमराव उबाळे साहेब 7 महारेजिमेंट यांचे स्वागत करण्याकरिता मी रचिन देव उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय सुभेदार गुलाम मस्के साहेब 17 महारेजिमेंट यांना विनंती करतो. साहेबांचं स्वागत करतो. धन्यवाद साहेब. यानंतर
देऊळगाव राजा माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय सुभेदार भगवान चाटे साहेब एएमसी गटाचे यांचं स्वागत करण्याकरिता मी 17 महाराष्ट्राचे हवालदार चरणदास कांबळे यांना विनंती करतो ते येतील. देऊळगाव राजा माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार भगवान चाटे साहेब यांचे स्वागत 17 महाराष्ट्राचे आदरणीय हवालदार चरणदास कांबळे यांनी करीत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. यानंतर देऊळगाव राजा हवालदार शंकरवाडे मेजर 17 महाराष्ट्र देऊळगाव राजा स्मारक समितीचे अध्यक्ष श्रीधर मांडे साहेबांचं स्वागत करीत आहेत. आदरणीय हवालदार शंकरवाडे मेजर सर्वांनी टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करा. यानंतर आदरणीय मधुकर गोपने साहेब 8 महाराष्ट्राचे यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो रमेश वाघमारे साहेब. आदरणीय गोपने साहेबांचं स्वागत होत आहे. त्यांना साथ द्यावी. यानंतर आदरणीय सुरेश पाटील साहेब 8 महाराष्ट्र यांचे स्वागत करण्याकरिता मी हवालदार पीडी लोखंडे मेजर नागपूर यांना आमंत्रित करतो. त्यांनी साहेबांचं शाल पुष्पगुच्छ तसेच मोमेंट देऊन स्वागत करा. आदरणीय सुरेश पाटील साहेब यानंतर आदरणीय रंजन वाघ साहेब हे इंजिनिअरिंग बटालियनचे आहेत. यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय सुभाष कांबळे साहेब लातूर. आदरणीय वाघ साहेब हे UTPC पुणे येथे उत्कृष्ट इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. UTPC उत्कृष्ट इन्स्ट्रक्टर आहे. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय भीमराव चाटे साहेब पत्रकार हे एएमसी बटालियनचे आहेत. यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो हवालदार रामेश्वर काळे साहेब नागपूर.
आदरणीय भीमराव पाटील साहेबांचे स्वागत होत आहे. स्वागत करण्याकरता 17 महाराष्ट्राचे आमचे मित्र आमदार राहुल ताडे हे त्यांचं स्वागत करीत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना साथ द्यावी. धन्यवाद साहेब. यानंतर सध्या उद्योगात असलेले आदरणीय सुरेश मकाडे मेजर ठीक आहे. त्यांनी साहेबांचं स्वागत करा. शिवराम मांडे, सत्यजित नरवणे, आदरणीय शिवराम मांडे साहेबांचं स्वागत होत आहे. सगळ्या मनाचे आमचे मित्र सत्यजित नरवणे साहेब हे त्यांचं स्वागत करीत आहेत. यानंतर ऑन ड्युटीवर असलेले आदरणीय सुरेश मकाडे मेजर फर्स्ट महारेजिमेंट ऑन ड्युटीवर आहे. यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय 17 महारेजिमेंटचे विजय पायगाव मेजर. विजय पायगाव मेजर यांनी आदरणीय मकाडे मेजर यांचं स्वागत करावं. आणि 17 मार्चला रेजिमेंट म्हणल्यानंतर खूप आवर्जून त्यांनी आज आपले इथं आदरणीय आहे त्यांचं या उत्सव समितीच्या वतीने स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. यानंतर शाळा व पुस्तक छेदून स्वागत करण्यात येईल. मोमेंट त्यांना नंतर देण्यात येईल. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो 17 महारेजिमेंटचे सुभेदार गजानन गवळी साहेब यांचं स्वागत करण्याकरता मी हौलदार शांतीभूषण मेजर यांना आमंत्रित करतो. सुभेदार गजानन गवळी साहेब. 17 महारेजिमेंटचे सुभेदार गजानन गवळी साहेब सेवानिवृत्त यांचं स्वागत होत आहे. हौलदार शांतीभूषण मेजर औरंगाबाद हे त्यांचं पुष्पगुच्छ स्वागत आहे. यानंतर रजिक डे उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय सुभेदार गुलाम मस्के साहेब यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो. मी स्वतः करतो. हौलदार प्रसन्नाथ भिसे वाशिम. खूप जसे रजिग्नेट कमिटी इथं स्थापन झाली आणि स्थापन झाल्यापासून आदरणीय मस्के साहेबांनी खूप अशी मेहनत केली. त्यांच्या टीमला बरोबर घेऊन खूप त्यांच्या कार्याची पोचवते आहे. खूप खूप स्वागत आहे यांचं आपल्या सर्वांच्या वतीने.
आपल्याला या विचारपीठावरती खरोखरच अशी त्यांची उपस्थिती लाभली ते आजच्या कार्यक्रमाचे विधिकर्ते आदरणीय गौदाचार्य खरात साहेबांना मी विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि त्यांचं स्वागत आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष मस्के साहेबांना विनंती करू त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे आदरणीय गुलाब मस्के साहेब. खूप सुंदर असं कार्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये या देऊळगाव राजामध्ये साहेब करत आहेत. आज आम्हाला 17 मालवाल्यांचं खरोखर मोठं कुशल कर्म आहे की असे आम्हाला धर्मगुरू इथे लाभलेले आहेत आदरणीय गौदाचार्य खरात साहेब. यानंतर रजिंद्र उत्सव समितीचे उपाध्यक्ष हवालदार सुनील शिवडकर मेजर यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो. हवालदार विनोद भोसले साहेब 17 मार्च. सुनील शिवडकर मेजर यांचं स्वागत होत आहे हवालदार विनोद भोसले यांच्या हस्ते. यानंतर तयार राहतील रजिंद्र उत्सव समितीचे सचिव हवालदार दिग्गज चंद्रशेखर यांचं स्वागत करण्याकरिता मी आदरणीय प्रल्हाद संघारी मोदी यांना आमंत्रित करतो. ते हवालदार दिग्गज चंद्रशेखर यांचं स्वागत करतात. आदरणीय दिग्गज चंद्रशेखर यांचे स्वागत आदरणीय प्रल्हाद संघारी मेजर 17 महाराज 17 महाराज. यानंतर रजिंद्र उत्सव समितीचे सहसचिव आदरणीय हवालदार अनिल तेलंगणेकर यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो. हवालदार नागेश पायल मेजर बीड महाराष्ट्र पोलीस. यानंतर रजिंद्र उत्सव समितीचे कोषाध्यक्ष आत्माराम खरात साहेब यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो. मागच्या वर्षाचे कोषाध्यक्ष हवालदार दीपक काळेमेजर नागपूर. खूप सुंदर असं व्यक्तिमत्व बघा. दुसरी काही चळवळ या संघटन चालवताना आर्थिक व्यवहार जे आदरणीय खरात साहेबांनी आतापर्यंत खूप सुंदर असं त्यांनी मेंटेन केलेलं आहे. त्यांच्यासाठी अनेकदा जोरदार टाळ्या. खूप सुंदर व्यक्तिमत्व. आणि एकच मिनिट ऐका. ताडे साहेब समाधान दोन्ही व्यक्तिमत्व मागच्या नागपूरच्या रेजिंगडेचे कार्यक्रमाचे त्या रेजिंगडे उत्सव समितीचे कोषाध्यक्ष हेच होते आणि आजच्या कोषाध्यक्ष आदरणीय खरात साहेब. दोघांना खरोखर शुभेच्छा. दोघांनी लेखाजोखा खूप सुंदर असं ठेवलेला आहे. जे भी नमवत आहे सर्व पूरक आहे. यानंतर रजिंद्र उत्सव समितीचे सहकोषाध्यक्ष हवालदार समाधान वेवळ यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो. हवालदार गंगाराम गडमाल साहेब बीड.
हे जे व्यक्तिमत्व आपल्या टेलीवर देत आहे. आम्ही आर्मीमध्ये असताना आपण इंडियामध्येच नोकरी केली, परंतु आज असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी इंडियन सोमालियाला नोकरी केली आहे आणि आता ते रिटायर होऊन जळगाव राज्यामध्ये करत आहेत. त्यांचंही खूप मोठं स्वागत आहे. टाळ्या वाजवायसाठी अनेकदा जोडा. धन्यवाद साहेब. यानंतर रजिंद्र उत्सव समितीचे सदस्य कार्यकारी सदस्य हवालदार संजय संगटमेजा यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो. हवालदार संजय वानखेडे नागपूर. संजय वानखेडे यांना थोडी दुखापत झालेली आहे. या लवकर. रात्री आम्ही आनंदाच्या वाहनातच बाहेरून गेलेले आता हा कार्यक्रमासाठी आलेले होते आणि रात्री त्यांची तब्येत ठीक नव्हती, पण आता खूप सुंदर असं ते इथे येऊन आदरणीय संजय सगर साहेबांचं स्वागत करत आहेत. संजय सगर साहेबांचे खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद. यानंतर रजिंडे उत्सव समितीचे सदस्य हवालदार अनिल पट्टे साहेब यांचं स्वागत करण्याकरिता मी हवालदार रामराम पवार चाळीसगाव जळगाव यांना आमंत्रित करतो. रजिंडे उत्सव समितीचे सदस्य हवालदार अनिल पट्टे पट्टे साहेब ऍक्च्युली बुलढाणा जिल्ह्याच्या इतरांवर महाराष्ट्र आणि भारत फिरण्याचा प्रयत्न करतात ते, कारण त्यांचे टूर सर्व्हिस आहे. खूप सुंदर कार्य भट्टे साहेबांचं आहे. यानंतर रजिंडे उत्सव समितीचे कार्यकारी सदस्य हवालदार संजय नाटेकर साहेब यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो. मदन सदांशी साहेब महाराष्ट्र पोलीस अमरावती. उत्सव समितीमध्ये खूप मोलाचा वाटा आदरणीय नाटेकर साहेबांचा आहे. कार्यकारी सदस्य म्हणजे सर्व कार्यच त्यांनी पाहायचं आहे आणि रात्री सुंदर अशा शिष्टमध्ये ते कार्य पाहत होते. खरोखर त्यांच्या कार्याला सलूट आहे. आदरणीय नाटेकर साहेबांचा सत्कार होत आहे. पण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे त्यांचं. यानंतर रजिंडे उत्सव समितीचे सदस्य हवालदार कस्तूर लहानेमेजा जालना पोलीस यांचे स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो. हवालदार सुरेश साबळे मेजर मुंबई पोलीस. खूप सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय साहेबांनी रात्री ते गाणं गायलेलं आहे. खूप सुंदर, म्हणजे ते गाण्याचे जे बोल होते ते आपल्या काळजाला भिडणारे बोल होते. खरोखर साहेबांच्या कार्याला सलूट आहे. आपण आर्मीमध्ये असणारे छोटं मोठं कार्य गाण्याच्या रूपातून करत होता आणि रात्री आमच्या सर्वांचीच मन जिथल्या आपण ते गाणं लावून खूप सुंदर असं कार्य आहे. साबळे साहेब या लवकर फटाफट वरती.
यानंतर 17 महागुरूंसाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी आपले बलिदान दिले, त्यांच्या पत्नी या कार्यक्रमाकरिता उपस्थित आहेत. त्यांना वीर पत्नीचा दर्जा प्राप्त झालेला आहे. अशा वीर पत्नी शहीद वीर नानाभाऊ लहाने साहेब यांच्या वीर पत्नी आयुष्यवती कांताबाई नानाभाऊ लहाने साहेब आहेत का? यांचं स्वागत करण्याकरिता आम्ही सुभेदार गजानन गवई साहेब यांच्या मॅडम आयुष्यवती गवई मॅडम यांना विनंती करतो. त्यांनी वीर पत्नी कांताबाई नानाभाऊ लहाने साहेब यांचं स्वागत करा. या गवईताई या लवकर पुढे येऊ. खूप सुंदर असं व्यक्तिमत्व की आम्ही जॉईंट होते गेली पहा आणि त्यावेळी राणूताईंचे पती शहीद झालेले होते कारगिल या ठिकाणी आमचे होते. तर त्यांचा इथे मोठा सन्मान होत आहे. आदरणीय गवई साहेबांना विनंती करते आपण समोर घेऊन यायचे. त्यांना वीर पत्नीचा साडी पुष्पगुच्छ मोमेंटवर सत्कार करायचा आहे. साडी घेऊन या. साडी त्यांच्या सलूट आहे. शहीद नानाभाऊ लहाने साहेब कारगिलच्या लोकेशनमध्ये असताना शहीद झाले 1987 आसपास. यानंतर 17 महाराजांचे शहीद झालेले वीर जवान शहीद वीर अशोक मस्के साहेब यांच्या पत्नी मस्केताई जे आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्याकरिता आम्ही 17 महाराजांचे सुभेदार गुलाम मस्के मॅडम यांना आमंत्रित करतो. खूप सुंदर व्यक्तिमत्व आणि नोकरी केली आणि 8-9 वर्षामध्ये त्यांना ही वीरगती प्राप्त झाली. खूप सुंदर व्यक्तिमत्व अशोक मस्के साहेबांचं. खूप त्यावेळी एवढ्या मनाला वेदना झाली की ह्या बाळांना असं का झालं. तो देश योगताना काय होणे काही सांगू शकत नाही. आज त्यांचा इथे बहुमान होत आहे आणि त्या आदरणीय मस्केताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वीर पत्नी शहीद अशोक मस्के साहेब यांचे पत्नी मस्केताई यांचं स्वागत होत आहे. यानंतर वीर पत्नी वंदना सदाशिव वाकोडेताई यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो. आयुष्यवती दिनकर चंद्रशेखर मॅडम या लवकर. खूप वाघोड साहेबांचे खूप कार्य सुंदर होतं. कारण ते बटाटमध्ये असताना फुटबॉलचे मास्टरमाइंड म्हणत आम्ही त्यांना त्यांच्या पद्धतीने स्वागत होते. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपूर्ण होत आहे. प्रत्येकाला स्टेजवर बोलून प्रत्येकाला स्वागत करणे शक्य होणार नाही.
करिता सर्वांचे शब्द सुंदर मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि स्वागत संदर्भाचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी स्वतः करणार आहे. सर्वांनी बसून घ्या. जे कोणी उभे आहेत साईडला सर्वांनी आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या. कृपया बसून घ्या. अखिल विश्वाला सर्वप्रथम क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महाराष्ट्राचे संस्थापक, प्रेरणे, निर्माते, बोधिसत्व परमपूज्य साहित्य माता भीमाई, माता रमाई, राष्ट्रमाता जिजाबाई, माता सावित्रीबाई या सर्व थोर महाराष्ट्रांना तसेच महामातांना मी त्रिवार अभिवादन करतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच आजच्या या रचित कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार प्रभू वाघमारे साहेब, 7 माळ रेजिमेंट, तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले देऊळगाव राजा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय भीमराव उबाळे साहेब, उपाध्यक्ष आदरणीय भगवान चाटे साहेब, देऊळगाव राजा स्मारक समितीचे अध्यक्ष आयुष श्रीधर मांडे साहेब, आयुष मधुकर गोपने साहेब, सुरेश पाखरे साहेब, रंजन वाघ साहेब, भीमराव चाटे साहेब, तसेच देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आदरणीय पोलीस निरीक्षक संतोष मनोहर मल्ले साहेब, तसेच 17 महार रेजिमेंटचे आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभेदार गजानन गवई साहेब, आदरणीय सुभेदार गुलाब मस्के साहेब सेवानिवृत्त, तसेच बुलढाणा जालना उत्सव समिती 2024 चे सर्व पदाधिकारी, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र, प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य होणार नाही. तसेच या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले 17 योद्धा परिवाराचे सर्व सदस्य, वीर माता, वीर पत्नी, माता, भगिनी, बालक बालिका या सर्वांना माझा मैत्रीपूर्ण सन्मान द्यावे. बंधूंनो, आपणास माहीतच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथांग परिश्रमामुळे सन 1941 रोजी 1 ऑक्टोबर 1941 रोजी कर्नाटक बेळगाव येथे महाराष्ट्राची फर्स्ट महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानंतर जवळपास 38 वर्षानंतर 1 जुलै 1989 रोजी सागर मकुणे येथे लेफ्टनंट कर्नल अवतार सिंग साहेब तसेच सुभेदार मेजर भगवती प्रसाद साहेब यांच्या कमांडमध्ये 17 महार रेजिमेंटची स्थापना झाली. करिता आज आपण 17 महार रेजिमेंटचा 46वा स्थापना दिवस साजरा करतोय. सर्वांना 17 महार रेजिमेंटच्या 46व्या स्थापना दिनाच्या माझ्याकडून आपणास तसेच आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 17 महार रेजिमेंटच्या आपण सदैव ऋणी आहोत. युनिटमधून आपण सर्वजण कोणी 10 कोणी 17 वर्ष, कोणी 20 वर्ष, कोणी 30 वर्ष नोकरी करून सुखून रिटायरमेंट घेऊन आपल्या घरी पोहोचलेलो आहोत.
आणि रिटायरमेंट नंतर माजी सैनिक म्हणून महाराष्ट्र नागरिक सेवेमध्ये चांगल्या पदावर नोकरीला लागला आहोत. आपल्यापैकी बरेच जण चांगल्या हुद्द्यावर आहेत. माजी सैनिक म्हणून आपण जवळपास 30 ते 40 हजार रुपये पेन्शन घेत आहोत. 60 ते 70 हजार रुपये पगार घेत आहोत. घरदार, बंगला, गाडी, मान सन्मान हे कशामुळे मिळालं? ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राची स्थापना केली आणि आपण सगळ्या महाराष्ट्रामधून सुखरूप सेवानिवृत्त होऊन घरी आलो. नाहीतर सीटमध्ये आपल्याला कोणी विचारलं नसतं, परत नोकरी लागण्याची काही शक्यता नव्हती. म्हणूनच युनिट प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता तसेच आपल्या मित्रमंडळीच्या भेटीगाठी घेण्याकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील माजी सैनिकांना एकत्रित करून 1 जुलै 2022 रोजी 17 मार्च रोजीचा महाराष्ट्रातील माजी सैनिकांनी औरंगाबाद येथे पहिल्या रतीने साजरा केला. त्यानंतर 2023 मध्ये नागपूर येथे साजरा केला आणि यावर्षी 2024 मध्ये देऊळगाव राजा बुलढाणा या योगीराज हॉलमध्ये प्रोजेक्ट साजरा करण्याकरिता आपण आज सर्व एकत्र जमलेलो आहोत. मित्रांनो, मागील 2 वर्षात एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. एक दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एक दुसऱ्याला भेटण्याकरिता, गप्पा गोष्टी करण्याकरिता वेळ कमी होता. मागे झालेल्या कार्यक्रमाच्या त्रुटीला नजर ठेवून यावर्षी 2 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. काल संध्याकाळी 70 योद्धा परिवाराचा गेट टुगेदरचा कार्यक्रम पार पडला आणि आज सकाळी 9 वाजतापासून हा रजिस्ट्रेचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. रात्री काल संध्याकाळी 30 जूनला संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला. त्या कार्यक्रमामध्ये बरेच कार्यक्रम झाले, आपले सांस्कृतिक कार्यक्रम झाले. आपल्या सैनिकाच्या कल्याणी या देवाच्यानी त्यामध्ये सहभाग घेतला. सर्वांचे मनोरंजन केले. तसेच रात्री ठीक 12 वाजता केक कापण्यात आला आणि कार्यक्रमाचा समारोप झाला. आणि आज सकाळी 9 वाजतापासून आपण 17 मार्चचा 46वा स्थापना दिवस साजरा करण्याकरता या हॉलमध्ये जमलेला आहोत. आतापर्यंत